देव माझा श्री शिवछत्रपती आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजपती भूपती जयपती स्वर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान दैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शस्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमो पार्वतीपते हर हर महादेव। शिवमाळा प्रतिष्ठान नागवडी खरबाची वाडी वर्ष 5 इथे मी भावना प्रकाश माणेकर मी शिवजयंती निमित्त भाषण बोलणार आहे। मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मावर पोवाडा म्हणणार आहे। आई जिजाऊ वंदन माझे तुझिया चरणाला तुझिया चरणाला तुझ्याच पोटी वीर शिवाजी आले जन्माला तुझ्याच पोटी वीर शिवाजी आले जन्माला हो मल्याचा जाने गेला स्वदेशी कार्याला असो शाहिरी मुजरा माझा श्री शिवरायाला असो शाहिरी मुजरा माझा श्री शिवरायाला धन्य धन्य शिवाजी शूर शिवाजी शूर हे धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले घर घर बाजूनी पाहणी दृष्ट मोगलास बाजूनी पाहणी दृष्ट मोगलास घडविण्यास स्वराज्याचा इतिहास घडविण्यास स्वराज्याचा इतिहास प्रीतीचा डंक भिडे गगनास जी 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 प्रीतीचा डंक भिडे गगनास जी 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 रणभूमीवर आग फेकतो चलू तोफांचा गोळा शत्रूलाही फडकी भरवितो हा शिवबाचा मावळा महाराष्ट्रात जन्म घेतला अभिमान उरी आगळा शिवचरणावर निष्ठा अर्पितो हा शिवबाचा मावळा हा शिवबाचा मावळा। सर्वप्रथम शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। इथे उपस्थित असलेल्या जिजाऊंच्या लेकींना शिवरायांच्या मावळ्यांना आणि शंभू राजांच्या छाव्यांना माझा सप्रेम नमस्कार। बीवी के लिए महल बनाने वाले बहुत थे बीवी के लिए महल बनाने वाले बहुत थे लेकिन मां के लिए स्वराज्य बनाने वाले सिर्फ एक ही थे श्री छत्रपती शिवाजी महाराज। स्वराज्याचे स्वप्न पाहिले ते शहाजी राजांनी परंतु निजामशाहीची चाकरी धडकल्यामुळे त्यांना काहीच करता येणार त्यांनी ही मनातील सल जिजाऊंना सांगितली। जिजाऊंना ही सुलतानी राजवटीची चीड आहे सुलतानाविरुद्ध युद्ध मांडून देवब्राह्मणाची भूमी मुक्त करावी असे तिलाही वाटे पण हे घडणार कसे सर्वच मराठे सरदार आदिलशाही निजामशाही मोगलशाही चाकरी करत जर शहाजी राजाने बंड पुकारले असते तर त्याला घरात सकट गावात सकट नष्ट केले असते तेही मराठ्यांच्या हातूनच। जिजाऊंना हे करून चुकले होते या शूर पण अज्ञानी मावळे मराठ्यांना एकत्र करणारा कोणीतरी सुलतानाविरुद्ध उठणारा श्रीरामासारखा प्रतापवान पुरुष पाहिजे ही मनोकामना तिने शिवाई देवीजवळ मांडली आणि तो सुवर्णमय दिवस उजाडला फाल्गुन मध्य तृतीया शके 1551 रोजी म्हणजे शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला। या मंगलदिनी माँ जिजाऊंच्या पोटी तेजे पुंज पुत्र रत्नाचा जन्म झाला तेच आपले शिवबा। माँ जिजाऊंनी लहानपणापासून शिवबांवर असे संस्कार केले की त्यातूनच ते आदर्श पुत्र आदर्श पती आदर्श पिता आणि आदर्श राजा म्हणून ओळखले जाऊ शकले। शत्रूला सुद्धा छत्रपतींच्या विचारांचे केवढं आकर्षण केवढा आदर आहे तो बघा। तो औरंगजेब त्याचे स्वागत आलेला आहे त्यात आता मला तिथे सांगावंसं वाटतं तो औरंगजेब आपल्या पुत्राला काय सांगतो तो म्हणतो हाँ हाँ तोबा तोबा क्यों फतेह हासिल हो गया शिवाजी को हमारे पास फौज तोपखाना खजाना हाथी घोड़े शिवाजी के पास कुछ भी नहीं है, फिर भी फतेह हासिल हो गया उसे,
हो, ये मालूम है शहजादे आपको? शायद तुम्हें कभी समझ नहीं पाओगे। तुम जैसे शराब, नाच गाने, मौज मस्ती, शिकार और इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा को तुम कभी समझ नहीं पाओगे। शिवाजी ने मजबूत किले बनाए, उससे भी ज्यादा न बिकने वाले लोग उसने तैयार किए। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जहांगीर लालच दी, पर वो जाबाज मराठों ने हमारी जहांगीर पर थूक दिया शहजादे, थूक दिया। मराठे झुकते नहीं, मराठे रुकते नहीं, मराठे थकते नहीं और मराठे बिकते भी नहीं। शिवाजी मकरूर है, चलाक है, दगाबाज है। उसका चाल चलन धूप की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे वो अपने दुश्मन के मस्जिद, मौलवी, फकीर और औरतों की इज्जत करना जानते हैं। इसीलिए उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं है। शहजादे हम इतना खुशनसीब है, हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा, हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा। शहजादे हुकूमत करने तो सिवा का चाल चलन सीखो, सिवा का चाल चलन। तो औरंगजेब आपल्या पोराला सांगतोय की तू शिवाजी महाराजांसारखी चारित्र्य बनव, मग आपल्या राज्यकर्त्यांनी, आपल्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या गुणानुसार, विचारानुसार चालायला नको का? हा प्रश्न मला वारंवार पडतो। महाराजांना 50 वर्षाचं आयुष्य मिळालं, 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं। जगात सर्वात कमी कालावधीत घडलेली ही क्रांती आहे। महाराज प्रत्येक ध्यास स्वराज्याचा श्वास घेऊन जगले। महाराजांनी शौर्य, पराक्रम, त्याग आणि समर्पण हे ध्येय गाठण्याची चतुसूत्री आहे। महाराजांना सर्व स्तरातील लोकांनी निष्ठेने साथ दिली। ही निष्ठा नसतीच तर आपल्याला रातोरात फसवून पळून जातात, हे तुम्हालाही ठाऊक आहे। महाराजांनी रानावनातील गुराढोरांमागे फिरणारी पोरं जमा केली। 18 पगड जातीची 12 बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले। महाराजांना अनेक वेळी जीवघेणी प्रसंग आले, परंतु त्यांच्या निष्ठावान मावळ्यांमुळे आणि आई भवानीच्या कृपेमुळे ते सुरक्षित राहिले। असाच एक प्रसंग घडला। अफजल खान वधाच्या नंतर महाराज पन्हाळगडावर राहायला गेले, तेव्हा काही तरुणीबाळ जिगरबाज पोरं महाराजांना भेटायला आली। त्यातच एक होता पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेमपूर गावचा, नाव राजांसारखंच, दिसण्यातही राजांसारखंच, चालणं बोलणं सुद्धा राजांसारखंच, डोक्यात एकच नाव, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवबासारखं। त्याचं नाव आहे श्री शिवा काशी। महाराज पन्हाळगडावर मुक्कामच आहे। ही संधी साधून औरंगजेबाचा सेनापती सिद्धी जोहर याने 65,000 सैन्यासह पन्हाळगडाला वेढा दिला। पावसाचे दिवस सुरू झाले होते। महाराजांना वाटले की हा वेढा ढिला पडेल, परंतु अंदाज चुकला। दिवसेंदिवस वेढा कडक होत गेला। महाराजांना आता लक्षात आले की इथे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल। बाजीप्रभू देशपांडे सुद्धा महाराजांसोबत पन्हाळगडावर होते। तेही विचार करत होते की या वेढ्यातून कसे निसटावे। एक दिवस बाजीप्रभू देशपांडे गडाची टेहळणी करत असताना चोर मार्गावरून ये जा करणारा, समाजाने न्हावी असलेला एक तरुण दिसला। हुबेहूब महाराजांसारखा दिसणारा हा तरुण त्याला आपल्या महालात बोलवले। महाराजांसारखा पोशाख घालायला दिला, त्याला चालणं बोलणं शिकवलं। कोणालाही सांगू नये या अटीवर त्यांनी योजना घातली। योजना एकदा शिवा काशीने मागचा पुढचा विचार न करता लगेच तयार झाला। बाजीप्रभू देशपांडेंनी त्याला शिवाजी महाराजांसमोर दिले, आपल्या मनातील योजना सांगितली। परंतु शिवाजी महाराजांना ही योजना पटली नाही, कारण आपल्या जीवाखातर दुसऱ्याचा जीव का संकटात घालावा। परंतु बाजीप्रभू देशपांडेंनी त्याला समजावून सांगितले की आपले जगणे स्वराज्यासाठी खूप महत्वाचे आहे। शिवा काशीने त्याला विनू लागले की महाराज, कधीतरी तर मरण येणारच आहे, पण आपल्या पोशाखात आणि आपले नाव घेऊन जरी मरण आले तरी ती किती अमर होऊन जाईल। म्हणून महाराजांनी वकील गंगाधर पंतांद्वारे सिद्धी जोहरला पत्र पाठवले। या विचाराने सिद्धी जोहर खुश झाला की महाराज आपल्याला शरण येत आहेत। त्यानंतर सिद्धी जोहर काही सैन्यांसह सिद्धी जोहरकडे भेटायला गेला। सिद्धी जोहर, शिवाजी महाराज आपल्याला शरण येत आहेत या विचाराने सिद्धीचे सैनिक काबीज झाले। याचा फायदा उचलून छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे सोबत आणि 600 पायदळासोबत गड उतरू लागले। इकडे शिवाकाशीने मात्र सिद्धी जोहरला 10ची मोडणी करून काबीज ठेवले। तेवढा तिथे अफजल खानचा मुलगा फाजल खान तिथे हजर झाला। त्याने निर्भय शिवाकाशीला पाहिले आणि तो बोलला, हे शिवाजी राजा नाहीये, कारण अफजल खान वधाच्या वेळी झटापटीत झालेला तलवारीचा वार महाराजांच्या मस्तकावर होता। ही खून याच्या मस्तकावर कुठे आहे? तेव्हा सिद्धी संतापला आणि बोलला,
मैं आखिरी बार तुझे पूछता हूँ, तुम्ही हो शिवाजी राजे? तेव्हा शिवाकाशीने मनातल्या मनात विचार केला की आता यात लपवण्यासारखे काही नाही, शिवाजी महाराजही आता गडापासून दूर गेले असतील. म्हणून शिवाकाशी हसला आणि गरजला, अरे सिद्धी जोहर, मी जन्माने जरी शिवाकाशीत असलो तरी मरताना मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय माझ्यासाठी कमी आहे? आणि असे म्हणतात शिवाकाशीवर मागून पुढून तलवारीचे सपासप वार झाले आणि ते आपल्या धन्यासाठी स्वराज्यासाठी त्याने आपले प्राण सोडले. अशा या शिवाकाशीत सारख्या रत्नांना, शूरवीरांना, मावळ्यांना आणि सरदारांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. बोला जय भवानी, जय हर हर महादेव. धन्यवाद.